संताजी भाग 38. विशाळगडाहून निघण्यापूर्वी संताजींनी रामचंद्रपंतांची भेट घेऊन त्यांना सांगितलं, कुटुंबासह नारो महादेव इथं राहील. पोर जाणतं झालंय, पण तरीही आपलं लक्ष असू द्यावं. म्हणजे काय, कुटुंबाची वा त्याची मुळीच चिंता करू नका, आम्ही काळजी घेऊ. तो भरवसा आहेच म्हणा. उदयक निघायचं म्हणतो. हो, गेलं पाहिजेच. बरं, पन्हाळ्याचा काय हाल हवाल? प्रल्हादपंत स्वामींचे मुख्य सल्लागार झालेत की काय? पंतांच्या स्वरात सूक्ष्म नाराजी, थोडा कुचेष्टेचा भाव होता. सरकारकुनांमधले हे वेदावे संताजींना नवीन नव्हते. आपली ज्येष्ठता कुणी डावललेली रामचंद्रपंतांना मुळीच चालत नसे. तसं करणारा त्यांच्या दृष्टीने घोर अपराधी. आपलं सचिवपद शंकराजी नारायणांना दिलं गेलं हा सल ते विसरले नाहीत. राजाराम महाराजांचं मंचकारोहण झाल्या झाल्या पहिलं जर कुठलं काम त्यांनी केलं असेल तर ते शंकराजींचं सचिवपद काढून शंकर मल्हार नरगुंदकरांकडे देण्याचं. पण त्याचा परिणाम काही बरा झाला नाही. शंकराजींनी मोठ्या हिकमतीने तयार केलेली मावळी सेना शंकर मल्हारकडे न येता वाईचा देशमुख सूर्याजी पिसाळाला जाऊन मिळाली. त्या बळावर आज तोच सूर्याजी इतिकाद खानाकडे आपलं वजन राखून होता. शंकराजी तर पंतांच्या गैरमर्जीत होतेच. आता प्रल्हादपंतांची पाळी येते की काय अशी शंका संताजींना वाटली. कारभाऱ्यांच्या कलागतीत ते कधी पडत नसत. पंतस्वामी, सगळं काही इथे बसून तुम्हाला कळतं, मग आम्ही नवं ते काय सांगणार? तरीही आम्ही दूर, तुम्ही दरबारात वावरणारे, म्हणून विचारलं. प्रल्हादपंतांचा सल्ला काहीही असो, महाराज तुम्हाला न पुसता कुठलाही निर्णय घेतील असं वाटत नाही. तसं झालं म्हणजे बरं. बाहेर पाऊस पडत होता. तो आता थांबला. गडावर फेरफटका मारावा म्हणून दोघे हवेली बाहेर पडले. संध्याकाळची वेळ. आकाश ढगांनी झाकोळलेलं. दोघे बोलत अर्धचंद्राकृती बावेजवळ आले. ही बाव पंतांनी नुकतीच बांधून पूर्ण केली होती. निळ्या शार पाण्याने ती तुडुंब भरली होती. गडाला भोपाळ तळ्याचं पाणी पुरतं, पण भविष्यात मोठी शिबंदी ठेवायची वेळ आली तर तेव्हा पाण्याची ददात नको म्हणून ही बांधली. उत्तम, या अर्थी संताजींनी संमतीदर्शक मान डोलावली. पंत किंचित आढ्यतेने म्हणाले, धान्य बारूद गोळी कशाचीही ददात इथे नाही. वर्षभर गनिम गडाला झोंबतोय, पण रेसभर पुढे सरकू दिलं नाही आम्ही त्याला. संताजींशी त्यांचा पूर्वीपासून लोभ. दोघे एका शिणेचे. पंत कारभारात आले आणि फार झपाट्याने पुढे गेले. त्या मानाने संताजींची प्रगती धीमी. म्हाळोजींविषयी पंतांना आदर. त्यामुळेच त्यांच्या तिन्ही पुत्रांना त्यांनी जवळीकीने वागवलं. ती जवळीक आणखी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. प्रल्हादपंत स्वामींना चंगीस दामटत नेऊ पाहतात. इथे हा महाबलाढ्य यवन आमच्या उरावर बसून राज्याचा ललाट लेख पुसण्याचा अट्टाहास धरतोय, त्याचं काय? त्याची राज्यक्रांत मोडीत न काढता पळ काढणं योग्य वाटतं तुम्हाला? संताजी नुसतं हं म्हणाले. त्यातून होकार की नकार काहीच कळलं नाही. पंतच पुढे म्हणाले. त्यांना म्हणावं, या इथे नि बघा. बघा कसा विशाळगड आम्ही लढवतोय ते. महाराज राहायला इथे का येत नाहीत? किंवा इथून 3 मजल्यांवर रांगणा किल्ला आहे, तिथं जाऊन राहावं त्यांनी. बघू त्यांचा काय निर्णय होतो ते. लढा नेटाने लढायचा तर पाय रोवून इथं उभं राहिलं पाहिजे त्यांनी. लोक साथ देतील, जमेती पोख्त होईल. परवा आलमगीराला हा जो दणका दिलात ना तुम्ही, त्यामुळे मराठी माणूस दिपून गेलाय. कडूसं पडलं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला रानवारा भरारा वाहू लागला. आकाश थोडं निवळल्यागत वाटत होतं. तुळापूरच्या छाप्याचा शत्रूवर फारसा परिणाम होईल असं आम्हाला वाटत नाही, संताजी म्हणाले. परिणाम न का होईना, पण मोगलांना धक्का जरूर बसलाय. मराठ्यांना नवा हुरूप आलाय. एकदा का त्यांच्या मनातलं भय गेलं की लोकांचे बेमोहीन बेहडे तयार होतील. धनगरांची, कुणब्यांची तरणी पोरं सैन्यात आणून ताकद वाढवली पाहिजे. त्या दृष्टीने आमचेही प्रयत्न सुरू आहेत. उत्तम. आणि महाराजांचं चंजीला जायचं ठरलं तरी तुम्ही मात्र इथेच राहिलं पाहिजे बरं का.
त्या धोकादायक प्रवासात आम्ही त्यांच्यासोबत राहणं जरुरीचं आहे पंतस्वामी. का? त्यासाठी सुग्रीवासारखे तुमचे 2 पराक्रमी बंधू नाहीत? शिवाय इतरही सरदार आहेतच की. ते जातील सोबत. लढाई इथे सुरू आहे की कर्नाटकात? तुम्ही तिकडे गेलात की प्रल्हाद निराजी तुम्हाला तिकडेच अडकवून ठेवतील. मग आम्ही काय विशाळगडावर बसून नुसत्या माशा मारायच्या? काही झालं तरी तुम्ही नि धनाजींनी महाराष्ट्रातच राहिलं पाहिजे. पंतांनी बजावलं. भविष्याचा विचार त्यांनी आधीच करून ठेवल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. भाद्रपद सरला. पावसाला ओढ बसली. काळ्या ढगांनी कोंदलेलं आकाश आता सप्पई मोकळं दिसू लागलं. अश्विनात नवरात्रीचा उत्सव पन्हाळ्यावर धूमधडाक्यात सुरू झाला. रोज देवीची पूजा व्हायची. रात्री नट, गायक, नर्तक्या यांचे मेळे जलसे व्हायचे. खंडे नवमीला शस्त्रपूजा झाली. मंगलविधी करून महाराजांनी होम हवन केलं. गणेशपूजा, स्वस्तिपुण्य वाचन झाल्यावर त्यांनी भरपूर दानधर्म केला. कलाकारांना द्रव्य दिलं. दसऱ्याच्या दरबारात मानकऱ्यांना वस्त्राभूषणांनी गौरवण्यात आलं. अपराह्न प्रहरी राजस्वारी शिलंगणाचं सोनं लुटण्यासाठी निघाली. त्या मिरवणुकीत शृंगारलेले हत्ती होते. त्यांच्या रुंद पाठीवर कलाबतूच्या मखमली झुली पांघरल्या होत्या. मध्यभागी महाराजांचा सजलेला हत्ती इंद्राच्या ऐरावताप्रमाणे शोभत होता. त्याच्या मागे पुढे भरजरी पोशाखातल्या स्वारांची पथकं होती. सजवलेलं घोडदळ डौलदारपणे चालत होतं. डोक्यावर जरी बादली फेटे, कानात सोन्याच्या कुड्या, मनगटात सोन्याच्या सलकड्या, कंठात मोत्यांच्या माळा असा स्वारांचा थाट होता. वृत्रासुराला जिंकायला निघालेल्या इंद्राच्या स्वारीसारखा या स्वारीचा अपूर्व थाट होता. नगारे, नौबती, शिंगे, मर्फे, तुताऱ्या यांचा तुरबंबाळ ध्वनिकल्लोळ उठलेला. महाराजांनी आपट्याचं सोनं लुटलं. मग लोकांची झुंबड उठली. सोनं देऊन ते परस्परांना उराउरी भेटले. रात्री गोडाचं आखंड जेवण झालं. सणा समारंभाचा आनंद लुटून झाल्यावर पुन्हा राजकारणाचा विचार करणं प्राप्त होतं. मंत्रणागृहात खाशांची मजलीस भरली. चर्चा सुरू झाली. संताजी म्हणाले, महाराजांनी आता पन्हाळ्यावर अधिक काळ थांबू नये. शेख निजामाने लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्यात. मिरजेपर्यंत त्या आल्यात सुद्धा. रहुल्ला खानही त्याच्या मदतीला येतोय. तोफांनी काम न झाल्यास फितुरीने पन्हाळा घ्यायचा पातशहाचा आदेश आहे. निळोपंत पिंगळ्यांनी माहिती दिली. मी किल्लेदार हाय हितला. मी जित्ता असेपर्यंत फितुरीचं काम नाही. पिराजी घाटगे छाती पुढे काढून बोलला. पिराजीराव, तुमच्यावर महाराजांचा पूर्ण विश्वास आहे, प्रल्हाद निराजी म्हणाले. तरीही धारकऱ्यांच्या व्यक्तिगत शौर्यावर किती काळ आपण तग धरणार? युद्ध आपल्याच्याने रेटत नाही आणि तह तर करायचा नाही. मग देश सोडून चंजीकडे जाणं हाच एक पर्याय उरतो. शत्रूने वेढा आणखी आवळला तर तीही संधी हातची जाईल. पंत म्हणतात म्हणून करावी चंजीची सैर, मानाजी मोरे उपहासाने म्हणाला. तेवढंच देशाटन होईल. पण पंतांना हे ठाऊक आहे का की पातशहाने आधीच तिकडच्या वाटेवर लष्करी बेहडे पेरलेत ते? गोवेकर फिरंग्यांनाही खलिते पाठवलेत त्यानं, महाराजांना धरावं म्हणून. बाहेरच्या जगात काय घडतंय त्याचीही थोडी माहिती पंतांनी घ्यावी हे बरं. महाराजांनी संताजींकडे पाहत भुवया उंचावून तुमचं मत काय अशी विचारणा केली. तेव्हा संताजी म्हणाले, मानाजीराव काही म्हणत, प्रल्हाद पंतांचा सल्ला योग्य आहे असं आम्हाला वाटतं. सरदार तरीही ऐकेनात. तेव्हा संताजींनी परखडपणे त्यांना सुनावलं. बस झालं महाराजांच्या काळजीचं तुमचं सोंग. तुम्हाला काळजी आहे ती देशावर असलेली तुमची वतनं आणि जहागिऱ्यांची. ती टाकून चंजीला जाणं जीवावर आलंय तुमच्या. महाराष्ट्रातली परिस्थिती बिकट आहे हे महाराजांच्याही लक्षात आलं होतं. माहुली, कर्नाळा, दुगड, मुक्तगड, चंदेरी, पट्टा, माणिकगड यासारखे अनेक किल्ले शत्रूच्या ताब्यात गेले होते. नाशिक बागलाणातला देशावरचा मराठी अंमल उठला होता. पैशाचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला. गिरजोजी यादवाने रायगडाहून आणलेला खजिना किती दिवस पुरणार? अजून अष्टप्रधानांच्या नेमणुका नव्हत्या. सुभ्यांवर कार्यक्षम सुभेदार नेमता आलेले नव्हते. जिंजीला थोडा निवांतपणा लाभला असता.
कारभार सुरळीत करता आला असता. शिवाय जिंजीला हरजी महाडिकांची मदत होणार होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र ते जिंजी असा युद्धक्षेत्राचा अवाढव्य विस्तार झाल्यामुळे शत्रूच्या फौजांचा पैस वाढून लष्करी हालचाली करताना, रसद सुरळीत चालवताना अनेक अडचणींना त्याला तोंड द्यावं लागणार होतं. पातशहाने विजापूर, गोवळकोंडा ही राज्ये जिंकण्यापूर्वी स्थानिक सरदारांना तिथला मुलूख जहागीर म्हणून देण्याची आश्वासने दिली होती. काम झाल्यावर त्यांच्या तोंडाला त्याने पद्धतशीर पाने पुसली. फितुरीचं बक्षीस म्हणून त्यांना मनसबी मिळाल्या, पण तेवढ्यावर ते खुश नव्हते. कुणीतरी, मग ते मराठे का असेनात, कर्नाटकात नेतृत्व केलं तर त्यांच्या झेंड्याखाली लढायची त्यांची तयारी होती. जिंजीला केसोपंत पिंगळे होते, तंजावरला सवाई शहाजी महाराज होते. दोघे कर्नाटकातील स्फोटक परिस्थिती पत्रांद्वारे कळवत होते. याचप्पा नायक आणि इस्माईल खान मका हे मूळचे कुतुबशाही सरदार सहकार्याचं आश्वासन देत होते. मराठ्यांचं संभाव्य राजकारण काय असेल याचा पातशहांनी विचार करून ठेवला होता. राजाराम जिंजीकडे जाण्याचा धोका पत्करील असं त्यांना वाटत नव्हतं, पण सर्व शक्यता गृहीत धरून त्यांनी मोर्चे बांधणी केली होती. केवळ पोर्तुगीजांना पत्रे लिहून ते थांबले नव्हते. बेळगावचा मोगल सुभेदार बहादूर खानालाही जागरूक राहण्याविषयी त्यांनी कळवलं होतं. कुडाळच्या खेमसावंताला पत्रे गेली होती. त्यांचा अंदाज असा की पिंजऱ्यात अडकलेल्या उंदरासारखी राजारामाची अवस्था झाली आहे. या गडावरून त्या गडावर तो फक्त पळत राहील आणि शेवटी पकडला जाईल. म्हणून महाराष्ट्रावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. म्हसवडला रणदुल्ला खान, खटावला जानबाज खान, कोल्हापूरला शेख निजाम, फलटणला रणमस्त खान आणि बारामतीला शहाबुद्दीन खान असे लढवय्ये सरदार त्यांनी तेवढ्यासाठीच तैनात केले होते. भाग 38 समाप्त.